first 7-8 years of our life of the Apace, we made a lot of t-shirts for everybody. मी आदित्यनी 200 किलो कापड 3 मजलेवर चढवले. सगळे प्रकार केलेले आहेत. सो अराउंड कोविड वी डिसाइडेड अपेस चे ड्रीम्स आहेत की वी वॉन्ट टू मेक इट अ ब्रँड. ओके. सायकलिंग वरनं ट्रायथलॉन वॉज अ नॅचरल प्रोग्रेशन. राईट. बिकॉज रनिंग सायकलिंग आम्हाला जमायचं. बरोबर. आता फक्त पाणी जमायचं. बरोबर. What happened is during the Asian Games, the India team wore our kits. Oh, wow. Bib shorts is something that I will recommend everybody. अच्छा. सायकलिंग करणारा हाच आमचा मॉडेल. नाईस. कारण आम्ही त्यांच्यासाठीच कपडे बनवतो. बरोबर. टिपिकली इंडस्ट्रीमधले कोणी आमच्याकडे आले तर साधारण त्यांना 4 महिने लागतात टू गेट टू आवर लेवल ऑफ प्रिसिजन. किंवा तुमच्या वेबसाईटवर जाऊन हाऊ डज वन अंडरस्टँड व्हॉट इज द राईट फिट फॉर यू? अपेस grows in product only because of customer. Okay. आता everybody I know who is into cycling or triathlons knows Apace. Hello, welcome to the Speaking Wheel Show Season 2. आम्ही जेव्हा सायकलिंग चालू केलं, मी जेव्हा बिगिनर होतो तेव्हा बऱ्याच लोकांसारखं जसे बिगिनर्स असतात तसं साधी शॉर्ट्स, स्पोर्ट्स शॉर्ट्स, स्पोर्ट्स टी शर्ट, कॅप घालून आम्ही सायकलिंग चालू केलं. आजही बरेच बिगिनर्स आम्हाला तसेच दिसतात. सो आज आपण भेटणार आहोत विथ समबडी हू इज अ पायनियर इन सायकलिंग अँड ट्रायथलॉन अपॅरल्स बेस्ड इन पुणे. दे आर अ कंपनी कॉल्ड अपेस अँड वी हॅव मिहिर देवेकर विथ अस. वेलकम मिहिर. आपण आज नेहमीसारख्या आपल्या निवांत गप्पा मारणार आहोत अबाउट अपेस, कसं इट स्टार्टेड अँड सो ऑन अँड सो फोर्थ. त्याच्या आधी एक छोटीशी गिफ्ट फॉर यू फ्रॉम आवर स्पॉन्सरर्स SaveNorm Technologies. So SaveNorm is basically into CCTV, access control systems, video door phones, from small residential areas to समथिंग लाईक युअर सेटअप. सो तुम्हाला तुमच्या वर्कशॉप मध्ये काय होतंय आणि वेन यू आर वर्किंग फ्रॉम होम यू वॉन्ट टू नो, यू कॅन इन्स्टॉल अँड टेक देअर हेल्प. सो दॅट्स SaveNorm फॉर यू. थँक्यू सो मच. दिस इज फॅन्टॅस्टिक. माझी कंपनी आहे कॉल्ड अपेस अँड वी स्टार्टेड लॉंग टाइम गो इन 2012. ओके. अँड आमची बॅकग्राऊंड, माझा पार्टनर आदित्य केळकर, येस, ही पास्ट अवे कपल ऑफ इयर्स Yes. ago. But we both started as school-going kids together and friends and whatnots. And sports आमच्या दोघांच्या आयुष्यात होतं. मी टेनिस खेळायचो, तो रनिंग करायचा. आणि ॲज वी वर डुईंग डिड आर इंजिनिअरिंग, मग आम्ही नोकऱ्या करत होतो. मी SAP सेल्स करत होतो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग करत होता. आणि वी थॉट लाईक लेट्स ट्राय समथिंग विच इज अ प्रॉडक्ट अँड नॉट अ सर्व्हिस. आयुष्यभर आम्ही सर्व्हिस ती विकली, SLAs आणि ह्याच्यातनं खेळलो. बरोबर. आणि प्रॉडक्ट कसा सोपा असतो, हे घे, आवडलं तर घे, नाही आवडलं तर नको घेऊ. बरोबर. ह्याची जी सिम्प्लिसिटी होती ती आम्हाला आवडत होती. अँड स्पोर्ट्स वॉज क्लोज टू अवर हार्ट. सो वी सेड लेट्स मेक सम स्पोर्ट्स टी शर्ट्स अँड स्टफ लाईक दॅट. राईट. That's how we started. Right. We made I think like 50 or so sports t-shirts. Okay. Sold it amongst friends and that they said they liked it. Okay. Okay, we made 100 then. Okay. And people kept liking it. They didn't say आता बस झालं चालतं. So we kept growing this. मस्त. I think 2 years later I went full time into it first. Okay. And then Aditya followed the year later. Oh, nice. So for the first 7-8 years of our life of the Apace, we made a lot of t-shirts for everybody. Okay. Right from top brands like Fast Enough for Okay. the high-end running t-shirts. Okay. So पहिल्यापासून काहीतरी वेगळं आणायचं, Okay. हे आमचं डोक्यात होतं. Not something that is run of the mill. Right. So we started with very lightweight t-shirts, Right. quick dry t-shirts. मग त्यात men's, women's त्या काळात काही नव्हतं. Right. आम्ही आणायला लागलो. So we did that for a long time. And then COVID happened. Right. COVID gave us a lot of breathing space and time to decide what we wanted to do and what we wanted to go ahead with. Okay. We had already started dabbling. कोणीतरी आम्हाला विचारलं होतं एक सायकलिंग जर्सी कराल का, जर टी शर्ट करता तर आम्ही डिझाईन्स बनवून. सो द इम्पॉर्टंट थिंग फॉर अस इज इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे सगळं डिझाईन आमचं इन हाऊस आहे. ओके. सो इन इंडिया इवन टुडे देर इज नो वन टू हेल्प अस
in these pattern making. ओके. सो द ओरिजिनल ट्रेडिशनल पॅटर्न मेकर्स असू देत किंवा काय असू देत, त्यांना ती फंक्शनॅलिटी माहीत नव्हती. त्यामुळे काय बनवायला पाहिजे आणि कसा तो गार्मेंट व्हायला पाहिजे ते माहीत नव्हतं. अँड आय एम टॉकिंग दिस अराउंड 2017, 2018, 2019. राईट. So we ended up actually developing from ground up patterns for all this cycling wear. ओके. So we softwares मध्ये ते बनवायला लागलो, which was again the first. कानाला पेन्सिल लावून मास्तर काहीतरी कापतो is traditionally what used to happen in this in the garment field, I would say. But this introduced in our case some oddity. त्यामुळे लोकांना पटकन माहीत नव्हतं आम्ही काय करायचो. ओके. Slowly and steadily we got these patterns to a point where they were very good. Okay. And they were very functional. Then came the part where the fabrics need to be in a certain way. Right. Then sourcing of those fabrics became a problem. Right. इंडियात पटकन ती फॅब्रिक्स मिळायची नाही, ती कुठून आणायची, कशी आणायची. सो असे वेगळे वेगळ्या गोष्टी आम्ही करत गेलो. पण अराउंड कोविड वी डिसाइडेड अपेसचे ड्रीम्स आहेत की वी वॉन्ट टू मेक इट अ ब्रँड. Staying around in t-shirts and everything was not going to cut it. Right. And cycling and triathlon gave us a niche. Right. That helped us set up a brand. Right. So it was a conscious decision that we just let go of the whole t-shirt business. Okay. And we completely moved into cycling. Oh. So that's what our mad decision, you can call it. Okay. But it is a nice decision because we do what we like. Oh. And what we are sort of good at is what I will say. Also it makes us very unique. Right. Because now as of today we are able to churn out really world class clothing. Nice. Sitting in Pune and making a mark. Right. Is one of the dreams that we have. Right. So that I think we are closer to it and we are inching towards it in nice. that sense. Nice. पण मला सांग, तू टेनिस खेळतोस मला माहिती आहे. आदित्य वॉज अ रनर, म्हणजे ही वॉज नोन ॲज अ रनर. हो या, रनर अँड सायकलिस्ट. राईट. सो सायकलिंग मध्ये कसं काय आला तुम्ही? कारण टी शर्ट्स ठीक आहे, यू प्ले टेनिस, ही इज अ रनर, सो यू नो की ब्रिदेबल लागतं, लाईट वेट लागतं. सायकलिंग कारण इट लाईक यू सेड मुवमेंट्स बॅक की निश मार्केटमध्ये आहात तुम्ही. सो हाऊ डिड यू चूज ऑन सायकलिंग आणि त्याच्या मागे रिसर्च कसा केला? What we realized is to set up a brand. So this is how it started. To set up a brand, जर तुम्ही रनिंग हा विषय घेतला, फॉर एक्झाम्पल, बिकॉज वी वर डुइंग ऑलरेडी रनिंग शर्ट्स अँड रनिंग शॉर्ट्स. So what you will see is there are at least 12 foreign brands in India. Okay. There are 20 Indian brands. Okay. Various Indian brands which are Indian owned and made within India. So माझं वेगळं काय? Okay. When I go to a customer and say अपेसचं घ्या, I was not convinced माझं का घ्या. Okay. Forget that. Okay. Okay. So that means I have to come up with a unique selling point. Right. I have to have a USP. Right. Then I can be very sure of what I'm selling and to whom I'm selling. Right. मी म्हणलं तसं pre-COVID we already had people coming to us and saying you are doing better than most in India. Okay. त्या काळात अजूनही कुठलाही फॉरेन ब्रँड इंडियात आलेला नव्हता जर्सीज विकायला. सो ॲज ऑफ टुडे इन द लास्ट 2 years every foreign brand is now in India. Yeah. Yes. They have distributors in India and I can sell. But when I'm talking about 17 and 18 and 19, there were no foreign brands. So everybody had someone going to Europe or the US or Australia and getting something, one jersey for them. Right. But that is not enough for everybody who was trying to cycle. Right. You have your state level cyclists, national level cyclists, Right. you have amateur cyclists, Right. and then you have these experienced cyclists. बरोबर. Correct? So ह्याच्यात सगळ्यांमध्ये कोणाकडनं तरी काहीतरी यायचं, एखादी जर्सी, बरोबर. मग तो एवढीच इव्हेंटला वापरणार, पण बाकी त्याच्याकडे काही नसायचं. बरोबर. सो ही जो इश्यू होता तो दॅट वॉज अ बिग स्पेस दॅट नीडेड टू बी ॲड्रेस्ड. सो हा सगळा रिसर्च आम्ही कोविडमध्ये केला. अँड बिकॉज नाव वी हॅड टेस्टेड what it takes to make cycling. Obviously it became that. Okay. Cycling वरनं triathlon was a natural progression. Right. Because running, cycling आम्हाला जमायचं. बरोबर. आता फक्त पाणी जमायचं. बरोबर. So ते पाणी पण जमवलं आणि मग triathlon also became something that we make. Correct.
So if you see today, I can make triathlon suits, I can make speed suits for cycling. Yeah. And at state level, national level, Yes. India is now wearing some of my clothes. Yes. So it is on the track, is what I will say. Amazing. Hopefully right. Amazing. Karan, when you talk about these years, it's not too old. म्हणजे COVID is like 4-5 years back. Yeah. त्याच्यामध्ये your progression is really phenomenal, I would say. कारण आता everybody I know who is into cycling or triathlon knows Apace, or rather uses Apace. Or when we were doing the triathlon at Goa, आम्हीच नाही, म्हणजे आम्ही तर तुमचे घातलेच होते ट्रायथलॉन सूट्स, पण बाकीचे इतर लोक ऑल्सो वी सी द लोगो ऑफ अपेस अँड इट्स अ पॉप्युलर ब्रँड. सो 4 years मध्ये एवढं प्रोग्रेशन फ्रॉम being a t-shirt, let us say t-shirt company, to a niche cycling and triathlon must have taken a lot of effort. म्हणजे राईट फ्रॉम युअर, तू म्हणलास तसं की तुझं सगळं इन हाऊस आहे, तर तुमचे डिझायनर्स, तुमचे जे काय स्विंग मशीनवर लोक बसत असतील ते, तुमचा काहीतरी एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट चार्ट झाला असेल, तर इट मस्ट हॅव बीन रिअली टफ, म्हणजे हार्ड वर्क. या, इट इज अ लॉट ऑफ हार्ड वर्क. कारण काय होतं, cycling and triathlon clothing is pretty much skin fit clothing. Right. Which also means there is very little margin for error. Right. Okay. अर्धा 1 इंचाने इकडे तिकडे गेलं तो साईजच बदलतो. Right. Okay. So it's unlike t-shirts. It's a very precision job. Right. So if anybody is from manufacturing, they will think of this as a high quality and low volume business. It is not a mass business. Right. Okay. So that is one of the first things that we realized when we're doing this full time. So आमची अख्खी setup is also that way. Right. You will not come, if you come to us, you will not see 150 people sitting in one line, Okay. which is normally seen in any garment or textile. Because तुमचं तेवढं आउटपुट आहे, म्हणजे you have that much of business. So yes and no, because niche म्हणलं की the volumes are lower. They are Correct. higher value, but their volumes are lower. Okay. In comparison to who तो running. Okay. एका मॅरेथॉन मध्ये 10,000 माणसं एका वेळी पळतात. बरोबर. सायकलिंग मध्ये 1000 टिकली It is a good great number. number. Yes, yes, आणि तेही आपण सायक्लोथॉन मध्ये बघतो. Correct. Not in any races as such. Correct. Correct. So it's a different way of looking at things completely. Volume is not what you look at in this, but precision, quality of work, Okay. and the demography of the customer also is very very मराठीत त्याला चाणक्य काय म्हणतात, तुला जो मराठी बरं असेल माझ्यापेक्षा. भावना पोचल्या. ठीक आहे. सो दे आर व्हेरी मेटिक्युलस की त्यांना काय एक्झॅक्टली पाहिजे, आणि मग हे असं का ते तसं का. सो असे खूप विचारणारी लोक असतात. वी लाईक इट, वी लाईक दॅट पेन की लोक बघतात आपल्याकडे, दे लुक ॲट अस क्लोजली अँड देन वी आर एबल टू डिलिव्हर. दॅट सॅटिस्फॅक्शन इज नाईस, इज व्हॉट वी लाईक अबाउट इट. राईट. Why this name Apace? What does it mean? Kasa ala Apace? So Apace means brisk, fast. Yeah. So if you see our logo as well, it's actually a shield. Oh. It saves your body. And the water droplets they sweat. Acha. And the name is Apace. Okay. आमची वेबसाईट पण keepapace.com. Yes. Yes. आपण पळताना म्हणतो आमच्या बरोबर राहा. Be fast, be quick with me, please. So तसं ते सगळं त्याचं वर्डिंग आहे आणि तो लोगोचा अर्थ आहे त्याचा. So तेव्हा हुशार होतो आम्ही. अजूनही आम्हाला एक्सपिरियन्स आहे, कारण आम्ही जेव्हा स्पीकिंग व्हील्सची जर्सीसाठी अप्रोच केलं होतं तेव्हा म्हणजे आम्हीच इन हाऊस आम्ही पण काही डिझाईन्स केले, आणि दे वर व्हेरी अकोमोडेटिंग, दे वर courteous enough to give their honest opinion about a lot of things. We shared a lot of ideas, आणि मग फायनली आमचे जर्सीज पण झाले, which are very popular right now. So thank you for that. I love to make jerseys. मी खूप आधी तुमच्या जेव्हा तुमचं नळस्टॉप प्रभात रोडला आय थिंक एका जुन्या बिल्डिंग मध्ये 3ऱ्या-4थ्या मजल्यावर यू स्टार्टेड, तेव्हा मी टी शर्ट साठी एकदा आलो होतो. अँड नाव यू हॅव अ बिग वर्कशॉप. सो ती जर्नी कसं तुमचं प्रोग्रेशन झालं? आय थिंक नॅशनल टीम पण, वन ऑफ द नॅशनल टीम इज वेअरिंग अपेस नाव. करेक्ट. सो
what happened is during the Asian Games, the India team wore our kits. Oh, wow. I think they gave us a call out of the blue. कि our athletes want Apes clothing there. Arey, So sahi. that was like Mast. done. Yes. That is Yeah. where, that's where we want to Mast. be. So that was an interesting and very happy moment. Correct, Really. But having said that, for the last 5 years at least, nationals होतात तेव्हा 8 ते 10 स्टेट्सचे किट्स आमचेच असतात. Oh, fantastic. So that has been quite consistent and quite good. Every year we do improvements. कारण आमच्याकडे product upgrade, development काही म्हणा त्याला बरोबर. is an ongoing thing. Correct. Continually आमच्याकडे ते चालू Correct. असतं. So almost every 8 to 9 months, every product in our thing goes through a shift. Right. Minor shift upwards. In fact, last year we had our whole portfolio going through a major shift. Oh. So it keeps happening and it's an ongoing process. Karan, the world best brands are now in India, Right. and Apace is now going to compete with them. Wow. And so we are gearing towards that. So we're making investments in fabrics, in machines, Right. and hopefully we will be at par with them in every way, in every Right. sense. So let us see. It's an uphill battle. पण तुझा प्रश्न, मी आणि आदित्य एका 3ऱ्या मजल्याच्या फ्लॅटमध्ये सुरुवात Oh. केली. Oh. तिकडे सुरुवातीला आम्ही आमची 8 तासाची नोकरी करायचो, हा. मग 5 तास अपेस करायचो. Oh. त्यामुळे असे 13-14 तासची कामं आम्ही करायचो. मग 1 वर्ष ते केल्यावर मी फुल टाइम गेलो आणि आदित्य परत तेच करायचा. डबल शिफ्ट म्हणायचो आम्ही त्याला. आणि मग त्या काळात सगळे प्रकार गेलेत. मी आणि आदित्यनी 200 किलो कापड 3 मजलेवर चढवलं. सगळे प्रकार गेलेले आहेत. सो तेव्हा आमची स्टिचिंग फॅसिलिटी नव्हती, काही नव्हतं. So we used to buy fabric, design it, create print files, and get it stitched from somebody else. Oh. So that was the setup in the first year. Oh. And then we did the patterns in-house, we cutting in-house करायला लागलो. Oh. Because that's what we started learning. Correct. Printing outside. मग हळूहळू करत we built a manufacturing setup itself in around our 3rd year or something. Oh, nice. So there's a हळूहळू baby steps. Nice. is how I will say. But I think for the longest time we didn't take any money from a place. Oh. Correct. We used to make money Yeah. and put it into आता आज अजून 10 किलो कापड घेऊ किंवा असं काहीतरी. So we used to keep doing that. And Nice. हळूहळू we probably started making money at some point. आम्हाला माहित नाही एक्झॅक्टली कधी पैसे बनवले. नाही आता तर तुम्हाला माहितीच नाही की किती बनवताय तुम्ही. नाही वी डोंट गो देअर. वाईट वाटेल कदाचित. So म्हणजे कमिंग बॅक टू अगेन आदित्य, व्हेरी अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट It was quite horrible. Yeah. And out of the blue, I Yeah. mean, I know. he was amazingly fit, I know. amazingly clean lifestyle. तो ट्रायथलॉन्स करायचा, Oh. सगळंच करायचा, BRMs करायचा. So you in business you can plan for a lot of things. Yeah. This was nothing we had planned. Yeah. There was no question of something like this happening, and he was 40. So that I mean, नाही सगळ्याच कम्युनिटीला आय थिंक इट वॉज अ शॉकर. आणि तो काय प्रचंड ऍक्टिव्ह होता. एव्हरी वीकेंड, एव्हरी डे ऑफ द वीक सगळंच करत होता. सो दॅट वॉज ही वॉज ॲक्च्युअली ऑल्सो व्हेरी एज्युकेटेड. न्यूट्रिशन काय, हायड्रेशन काय, हे सगळं त्याला व्यवस्थित माहीत होतं. हार्ट रेट ट्रेनिंगचा अभ्यास पण चांगला होता. सो असं काहीतरी होण्याची शक्यता ही कोणाच्याच बरोबर. सो बट इट हॅज हॅपन. अँड we took almost a year as a company to cope. As families, we're still coping. But yeah, we have to go on. The show has to go on. Correct. Correct. मग आता तुमची हायरार्की कशी आहे? ऑफिस स्ट्रक्चर कसं आहे? So we're quite flat in that sense. Okay. There's me at the top currently. Right. But we have a huge a marketing agency Okay. who does a lot of marketing and social Okay. media marketing for us. We have a customer care, we have a sales person, then we have an in-house designer which does patterns and things Okay. like that. Okay. We have a print designer because
if you see jerseys and something, they have to be always interesting. Yes. Correct? So we have to have, we've invested in print designers who keep coming out with new prints, nicer prints, latest edgy prints, whatever it is. Correct. So that defines our next season of jerseys that come out. Right. So त्यासाठी तसं एक असतं. Also we have an extensive customs jerseys. जसे तुम्ही आमचे customer होता. बरोबर. So a lot of groups from all over the country will connect with us and make a jersey for their own group. Right. And with us we have almost something for every kind of cyclist. Amateur cyclist साठी प्रकारचे कपडे आहेत, शॉर्ट्स असतील, जर्सीज असतील, मग मिड जे लॉंग डिस्टन्स करतात त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे फिट्स आहेत जर्सीज. And for all these races that we're talking about, we have that elite fit, which is very tight, very short, which I can never wear. So neither can I. So मगाशी तू म्हणलास तसं, let's not go there. So तसल्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे a lot of people connect with us for this kind of stuff. So print designers in that fashion. Right. Then we have a short, small, and extremely skilled team of stitching. Okay. So this is like we discussed earlier, high precision work. Right. So typically industry मध्ये कोणी आमच्याकडे आले तर साधारण त्यांना 4 महिने लागतात to get to our level of precision. Oh. Okay, so so that's the nice thing about a pace. आमचे बरेच एम्प्लॉईज हे जनरली long time आमच्या बरोबर असतात, 7 वर्ष 8 वर्ष. And it's because it's a nice place to work, and second, now they are so skilled, they also like to be at the top end of things instead of just doing something which is very easy to me. So त्यांना ते challenging आवडतं. And we have a small team of boys that do all the pre-process, post-process, QA, सगळे स्टँडर्ड जे मॅन्युफॅक्चरिंग मधलं असतं तेही सगळा सेक्शन आमच्याकडे असतो. सो आम्ही जेव्हा ट्रायथलॉन चालू केलं ट्रेनिंग, तेव्हा आय रिमेंबर वी हॅड अप्रोच यू, आणि आम्हाला खूप असं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन होती की सायकलिंग शॉर्ट आणि ट्रायथलॉन शॉर्ट मध्ये काय फरक आहे. बेसिकली व्हेरी ऑब्वियस डिफरन्स इज दॅट इफ आय एम स्विमिंग इन द सेम शॉर्ट्स अँड आय हॅव टू कम आउट अँड स्टार्ट रनिंग, सो इट शुड बी फास्ट ड्रायव्हिंग दॅन अ नॉर्मल सायकलिंग शॉर्ट. तर हे प्रिटी ऑब्वियस आहे. पण ह्याच्या मागचा रिसर्च की त्याच्यासाठी काय मटेरियल वापरलं पाहिजे, ती केवढ्या पटकन ड्राय झाली पाहिजे, मग त्याची स्टिचिंग, अगेन आय एम स्विमिंग फॉर से 45 minutes अँड आय एम सायकलिंग फॉर अबाउट 3 hours. तर ती 3 hours सायकलिंग शॉर्टचं पॅडिंग पण असं पाहिजे की ती मला सीटवर बसल्यावर 3 तास त्रास नाही झाला पाहिजे. सो हे सगळं रिसर्च कसं, हाऊ डू डू इट, म्हणजे इट्स अ व्हेरी टफ थिंग. सो अभ्यास करेक्ट, शाळेत फार नाही केला, तो नंतर करायला. सो अक्रॉस द वर्ल्ड वी स्टार्टेड लुकिंग ॲट थिंग्स की काय कशाला वापरतात, किती तासासाठी वापरतात, फंक्शनॅलिटी काय. सो अपेसमध्ये एक गोष्ट आम्ही ऑलवेज ठेवतो की कशासाठी वापरायचं आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला फंक्शनॅलिटी म्हणतो. बरोबर. सो वाय डू यू वॉन्ट टू यूज इट अँड व्हॉट फॉर. बरोबर. सो त्याच्या बेसिसवरती सगळा आमचा तो रिसर्च असतो. करेक्ट. सो लाईक यू राईटली सेड, the biggest difference between a tri short and a cycling short is actually the pad. Right. Okay. Because a cycling pad is nice, thick 14 mm and whatnot. Yes. And if you use it in the water, right, or during running, it's going to be an impediment. Exactly. म्हणजे ते ओलं होऊन गच्च होईल जेव्हा तुम्ही बाहेर याल, and it will not drain quickly during cycle section पाण्यातनं बाहेर आल्यावर. त्या उलट जरी ड्राय असेल आणि तुम्ही त्या सायकलिंग पॅड मध्ये पळायला लागलात तर मध्ये डायपर सारखं तुम्हाला त्रास देईल. एक्झॅक्टली. अँड क्रिएटिंग शॅफिंग. या. सो वर्ल्ड ओव्हर, सो वी सोर्स ऑल आवर पॅड्स फ्रॉम इटली. ओके. फ्रॉम द टॉप ब्रँड्स इन इटली, अँड they have already created these products because we are a nascent market. Right. But Italy is not. Right. They have been doing what we are doing today for 25 years. Right. Okay. So they already have products which make a lot of sense. Right. In terms of pads, especially. So getting the right tripod is something that we have to research. We work with them, we talk with them की आमच्याकडे काय प्रकारचा कस्टमर बेस आहे. Right.
and then identify the right pad for India. Right. Okay, कारण सायकल जॉमेट्री, करेक्ट, माणसांचे साईज, करेक्ट, ह्याच्यात खूप गोष्टी वेदर आहेत. प्रॉब्ली, वेदर इज द बिगेस्ट इम्पेडिमेंट. एक्झॅक्टली. So a good example of that is our cycling jerseys, especially in the race and elite, don't have a collar. ओके, Because we are in India. ओके, जर मी एवढं कॉलरवाली युरोपियन स्टाईलची केली ज्यांना वारं नकोय आतमध्ये, ते जर मी इंडियात केलं तर आपली उकडून बटाटे होते. बरोबर. करेक्ट. सो दे नीड अन ओपन नेक, राईट, दीज रायडर्स, कारण देन दे हॅव विंड ऑन द नेक. राईट. सो आवर्स डोंट हॅव. सो सुरुवातीला कस्टमर जेव्हा आमच्याकडे यायचा, दिस इज प्रॉब्ली 2022-21, तेव्हा ते विचार कॉलरच नाही तुमच्या. मी म्हणलं चालणार कुठे. सो एव्हरी कस्टमर हॅड टू बी टोल्ड दॅट इन इनिशियल डेज, अँड देन दे इमिजिएटली मेड सेन्स टू दॅट. फॉर देम गुड जर्सी, पूर्वी मी युरोपमध्ये आणायचो तुला एवढी कॉलर असायची, हे चांगलं असणार, ही लॉजिकल होतं. पण आय एम सेइंग नो नो नो, हँग ऑन, तू जाणार युरोपमध्येच की इथे, थोडं इथे कुठे अलिबागला, म्हणलं वेळाच काम, एवढ्या कॉलरने काय करणार. आणि मग ते लोक इथपर्यंत ओपन ठेवणार कारण त्यांना वारं पाहिजे. सो दिस स्लोली अँड स्लोली नाव वी आर ट्राईंग टू कम्युनिकेट टू पीपल की इंडिया इज डिफरंट, इंडिया हॅज डिफरंट नीड्स, अँड इंडियन बॉडी शेप इज डिफरंट. करेक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी करत आम्ही करतोय. बरोबर. सो नॉट नेसेसरली यू हॅव टू ब्लाइंडली फॉलो सम ब्रँड from the world over, right? Because not necessarily to be right in India, right? They are right, but they are not right probably in India. Correct. So that is how things are complicated. मस्त. आणि डिफरन्सिएशन ऑफ प्रोडक्ट हळूहळू जसे आपलं मार्केट शिकतात त्यांना मग ते कळायला लागतं. बरोबर. फॉर एक्झाम्पल, आय टेक दिस एक्झाम्पल व्हेरी इझी, इज लोक टी शर्ट सारखी जर्सी घालायचा प्रयत्न करतात. इव्हन टुडे दे वॉन्ट इट लूज, ते फडफडतं. आय टेल हिम, तू उद्या 200 किलोमीटरच्या BRM ला चाललायस, ग्रेट. तुझ्या फडफडण्यामुळे इट बिकम्स लाईक अ पॅराशूट ऑन द सायकल. इफ इट रिड्युसेस अ 10% ड्रॅग, यू आर पर्सिकली पुटिंग एन एफर्ट ऑफ 220 किलोमीटर. तुला झेपताय का? इज लाईक नाही, माझं पोट दिसतं पण नको, मग टाईटच घेऊ. ही तू आत्ता जी स्टोरी सांगितलीस ना, ती ऍब्सोल्युटली, मी जे इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं ना, ती सेम स्टोरी आहे की आम्ही पण, अगेन, पोट दिसतं इज अ व्हेरी व्हेरी कॉमन फीडबॅक अबाउट सायकलिंग जर्सीज, की कम्फर्टेबल वाटत नाही. कारण नेहमी आपण छान लूज कपड्यात राहायची सवय, आणि अचानक यू आर स्क्वीजिंग इन टू द लायक्रा, आजकालची जी नवीन टर्म आहे. सो इनिशियली खूप डिफिकल्ट होतं टू अंडरस्टँड की सायकलिंग, मी म्हटलं असं की आधी कळायचंच नाही की हे जरुरी आहे का. आधी असं वाटायचं की आपण कम्फर्टेबल होणं जास्त जरुरी आहे. आणि देन वन्स वी स्टार्टेड युझिंग इट, देन वी स्टार्टेड रिअलायझिंग द बेनिफिट्स. आणि आता वी आर कम्फर्टेबल इन अ सायकलिंग गेअर. म्हणजे आता कोट दिसलं तरी चालतं, पण त्याचे काही ऍडव्हान्टेजेस कळायला लागले. सो इट मेड अ डिफरन्स. डेफिनेटली इट डेफिनेटली मेक्स अ डिफरन्स. प्लस 2 प्रकार असतात, आपल्याला आपल्याबद्दल काय वाटतं आणि समोरच्याला आपल्याबद्दल काय वाटतं. पटकन असं होतं की आपल्याला आपल्याबद्दल ओके, जास्त पॅडलिंग करण्यापेक्षा मी केलेलं बरं, आणि मग लोकांना हळूहळू सवय होते. बरोबर. सो इट्स अ बिग थिंग की इफ यू सी नाव इन द मॉर्निंग इन पुणे ऑल्सो, you will see a lot of people in proper cycling. Yes. This will make people even more open to the idea of wearing the right clothing. Exactly. And in the right fit. Exactly. So they already have the right clothing, but they don't have the right fit. Correct. So for example, a cycling short or a tri short, any short for that example, has a pad inside. It has to be worn as tight as a swimsuit. Okay. कारण नाहीतर बॉडीपासून ते लांब जातं पॅड, and that will cause you chafing. Okay. ज्यासाठी तुम्ही ती सायकलिंग शॉर्ट घेतली, okay, that itself goes away. Right. If the pad goes away from your body. Right. Okay. So slowly and steadily people are now understanding ki correct, this has to be worn as tight as a swimsuit or a tight. So then it gives you the right advantages that you were hoping for. Right. And it took some time. So yes. People said, definitely. The people, I remember people distinctly wearing the cycling short inside, वरनं एक half pant, definitely, or a track pant, yes, and then going into the. कारण you are feeling awkward, म्हणजे तुम्हाला याची सवयच नाही. इट्स टाईट. तू मगाशी राईटली जसं रेफरन्स दिला तसं की ते डायपर सारखं वाटतं, त्यामुळे आपल्याला त्याची
लाज इज नॉट द करेक्ट वर्ड, पण ऑकवर्डनेस खूप येतो की अरे हे कसं दिसतंय, मी कसं चालतोय. आणि इनिशियली जेव्हा कुठलाही अमॅच्युअर सायकलिस्ट गोज इन टू अ रेग्युलर सायकलिस्ट, आय वुड से, नॉट अ प्रोफेशनल और कॉम्पिटेटिव्ह, ते इनिशियली ट्रान्झिशन व्हायला खूप डिफिकल्ट आहे. नंतर नंतर हळूहळू त्याचे ऍडव्हान्टेजेस कळायला लागतात. आणि आम्ही केलंय की आधी सायकलिंग शॉर्ट्स मध्ये ऑड दिसतंय आरशात बघितल्यावर, मग त्याच्यावर आपली रेग्युलर लूज शॉर्ट्स घाला, मग त्याला खिसे, त्याचा डिफेन्स असा होता की त्याला खिसे असतात मग फोन ठेवता येतो. पण आता तुम्ही ट्राय शॉर्ट्स आणि सायकलिंग शॉर्ट्सला खिसेही द्यायला लागलाय, त्यामुळे आम्हाला ते काय ऑप्शन राहिलं नाहीये. नंतर जर्सीचं पण की यू डोंट हॅव टू कॅरी बॅग्स, यू हॅव बॅक पॉकेट्स, आणि देन इट रिअली मेक्स सेन्स की तुम्ही सगळं, यू आर इन द किट आणि यू आर कम्फर्टेबल. सो हे नंतर नंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस जाणवायला लागले की आपल्या सगळ्याच गोष्टी राहत आहेत जर्सीमध्ये. सायकलमध्ये एक्स्ट्रा तुला बॅग घ्यायची गरज नाही, 2-4 पाउचेस लावायची गरज नाही. आणि हे हळूहळू झालं डेफिनेटली, पण इट हॅज डेफिनेटली मेड अ डिफरन्स. सो ग्रुप्समध्ये जे एक्सपिरियन्स सायकलिस्ट असतात, आय थिंक दे प्ले अ पिव्हिटल रोल in getting that group in the right gear. Probably, yes. And they recommend the right things to do, right way to wear it, and that makes things nicer. Right. Reflective on all these garments are there. Right. Because you have to be safe on the right. road. So a lot of things are there in this garment that make it a purely functional garment. Right. त्याला जर्सीला रंग असतो जस्ट फॉर फॅशन, राईट, पण स्टील त्याचा इसेन्स हा फंक्शनॅलिटीच आहे. राईट. की तुम्हाला 3 पॉकेट स्टोरेजला पाहिजेत, एरोडायनॅमिक पाहिजे, मागे रिफ्लेक्टिव्ह लोगो आहे, म्हणजे रस्त्यावर तुम्ही सेफ असता. सो ऑल दीज आर स्टील फंक्शनल थिंग्स, अँड दे सॉर्ट ऑफ कांट बी निगोशिएटेड विथ व्हेन यू आर सायकलिंग ऑन द रोड. राईट, राईट, सही आहे. दुसरं मला असं विचारायचं आहे की म्हणजे तुम्ही रेकमेंड कसं करता लोकांना, की समजा वॉक इन कस्टमर तुमच्याकडे फार प्रॉब्ली नसतील, पण कोणीतरी ऐकून, किंवा आम्ही पण पहिल्यांदा तसे झालो, तर तुम्ही रेकमेंड कसं करता की बाबा तुम्हाला ही शॉर्ट्स, ही साईज पाहिजे, किंवा तुमच्या वेबसाईटवर जाऊन हाऊ डज वन अंडरस्टँड व्हॉट इज द राईट फिट फॉर हिम? सो अ सिम्पल क्वेश्चन टू आस्क इज, तुम्ही काय प्रकारचं सायकलिंग करता आणि काय डिस्टन्सेस करता. ओके, दॅट्स युअर स्टार्टिंग पॉइंट. ओके. इफ यू सी in the cycling arena, I'm talking about, every pad is rated for number of hours it can support. Acha. Okay, it is not just a pad. Okay. Okay, there's a 5-hour pad. Okay. There's an 8-hour pad. As in one ride. Yes. So what it means is once you sit on it. Okay. Without sort of stopping. Right. If you continually ride for 8 hours or more. Okay. You need at least 8+ hour. Right distance pad. Okay. What it means that foam or gel, whichever technology is in the pad, will bounce back and keep giving your bottom side the support that it requires, at least for 8 hours plus. Okay. So I've had people who use our 8-hour endurance pads, a product called Explore. It's a big shot आहे ती. From Kashmir to Kanyakumari 2 घेतल्या विकत, एक अंगावर एक धून. Okay. असं 20 दिवसात केलं. Okay. But it can give you that kind of support. Okay. Because you don't need so much. Okay. For example, if a newbie comes, like you said, जो 20 किलोमीटर करतोय आणि आता 50 वरती ग्रॅज्युएट होतोय, that's where you really need these shots. 20 पर्यंत पण काहीतरी चालतंय, you can really wing it. पण 20 च्या पुढे जायला लागला किलोमीटर तुम्ही राईड, तर you need some support. Correct. Those people have a product called Evolve. Now if you see the Evolve product, it talks about, it's got a 5-hour pad. Okay, so then it's lower value as well. Okay. So then they can invest in it and start getting the benefits for what they require. Right. उगाच 8 तासाची घेऊन महागडी त्यांना काय उपयोग आहे? Right. So that is how that recommendation starts. Right. Similarly on the jersey side, what do you today wear? If he's already wearing the jersey, then he's good with our cruise fit or a race fit as well. Okay. But if he's a t-shirt guy, the best he can achieve is the cruise fit. Okay. Correct? So that's a recommendation from us. Right. Let's graduate him to a garment with pockets first. Right. Which is close to the body than what he wears today. Right. थोडा ड्रॅग आपण तसं कमी केला. मग तोच वर्षाने माझ्याकडे गेल्याने म्हणेल भाऊ मला टाईट पाहिजे, हे नाही चालत आहे मला. बरोबर. करेक्ट. सो पॉकेट्स पण असतात. जर टी शर्ट आपलं जर्सी आपली लूज असेल तर पॉकेटचा पण खुळखुळा झालेला असतो. बरोबर. राईट. यू नीड इट टू बी फिटिंग. बरोबर. सो व्हॉट एव्हर यू पुट इन,
यू ऑल्सो आर ॲट पीस, इट Correct. स्टेज इन प्रॉपरली. करेक्ट. सो हे सगळी फंक्शनल गोष्टी आहेत. सो ते कळायला मी म्हणलं तसं आमच्याशी बोलायला लागतं किंवा तुमच्या ग्रुप मधलं आपलं सिनियरशी कळलं की तो मग सांगतो अरे डोंट डू दॅट, तू दिसायला कसा पाहिजे म्हणून जर मोकळं घ्यायला लागलास तर त्यात प्रॉब्लेम्स आहेत. करेक्ट. सो दॅट इज हाव slowly and steadily people graduate. But it's a quite easy thing. If you go to the website, you'll see endurance written products which are endurance. Cruise fit सारखे असतात ते cruising साठीच आहे. रेसिंगचे म्हणजे तसं सेल्फ एक्सप्लेनेटरी असतं. पण once you read you get a better idea. There are a couple of videos also on our website which tell the differences. What is this and what is that. Should be okay. Anybody looking for graduating to better cycling gear, visit Keep Apace. त्यांची वेबसाईट आहे, इट्स फ्लॅशिंग राईट नाव, आणि तिकडे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल कुठल्या गिअरमध्ये कोणी कसं इन्व्हेस्ट करायला पाहिजे. मला अजून एक खूप असा क्युरिओसिटीचा प्रश्न आहे, अगेन टेक्निकल असेल प्रॉब्ली, पण स्मॉल थिंग्स लाईक म्हणजे आता तू म्हणालास तसं की ढगळ झालं की गोष्टी पडतात. सो आता फोन इज अ बिग थिंग, हॅज टू बी देअर, पीपल वॉन्ट टू टेक फोटोज, तुमचं लोकेशन असतं त्यामुळे फोन असतोच. सो बरेचदा असं वाटायचं की बॅक पॉकेटमध्ये ठेवल्या खड्डे आपल्याकडे खूप आहेत तर पटकन उडून पडेल की काय, किंवा जनरली म्हणजे चांगले सायकलिस्ट असतात ते पंप छोटासा कॅरी करतात. सो पंप असतो मागे, किंवा झिप आहे तुमची ती एकदम परफेक्ट पाहिजे, ती त्याच्यातनं हवा जाता कामा नये. सो हे जे छोटे छोटे एलिमेंट्स आहेत, इलॅस्टिक और झिप, तुमची खालची बॉटम इलॅस्टिक, ह्याच्यावर किती तुम्ही अभ्यास करता किंवा व्हॉट इज द रिसर्च दॅट गोज इनटू? सो I will call all these accessories that you just spoke, elastic, zip, correct, they are actually human contact points. Right. Okay, so they actually make a huge difference in how the jersey feels to the person. अच्छा. Okay, so silicone gel elastics म्हणजे हात वर केली की ती वर चढत नाही, कारण ती खालनं आतमध्ये ग्रिप करते तुमच्या किंवा खालच्या शॉर्टला whatever lines. Zips are quickly easy to put on. Yes. And they roll up very quickly. Yes. So या सगळ्यासाठी आम्हाला खूप रिसर्च करायला लागतो. Exactly. खूप ट्रायल्स करायला लागतात वेगळ्या वेगळ्या सोर्सेस फ्रॉम ऑल ओव्हर दी वर्ल्ड. राईट. आणि ओव्हर द इयर्स वी हॅव नाव हाऊ डू आय से शॉर्ट लिस्टेड सम companies who are able to give things that we like. Okay. Every 2 years or so we try to upgrade these accessories as well. Okay. Not in the same frequency as the fit, for example, but the accessory also gets upgraded every 2 years because new technology is coming. Right. Different. So आमचं battle continuously is against weight. Okay. Okay. माझी जर्सी अजून हलकी, माझी बिप शॉट अजून हलकी कशी करता येईल? Okay, because the whole cyclist, if you see, needs to be damn light. Light, yes. Whatever happens, he has to be light. Yes. So right now we achieved a product line called Catapult. Okay. It's the first next generation bibs we have come after like 2 years. त्याची medium size ची bib short is 135 gram. Okay. Okay, with an 8-hour foam pad inside. Oh, wow. Okay, so प्रयत्न करत राहायचं, चिडचिड होत राहते. But so now it's out, you can have a look, but it takes a lot of research really to do what we do. मग वजन कमी करायला we are using elastics that nobody else uses. Okay. They are not fabric elastics and they are amazing because of which ते असे इतके पातळ आहेत पटकन कळत नाही कापडाखाली इलास्टिक आहे. बरोबर बरोबर. सो हे जे प्रकार आहेत ते कंटिन्युअसली रिसर्च करून सापडतात. बरोबर. आणि इंडियात अनफॉर्च्युनेटली आम्हाला असं कोणी सांगणार अरे हे पाहिजे होय हे घे असं कोणी नव्हतं. त्यात आम्ही या इंडस्ट्रीतले नाही. एक्झॅक्टली. कम्प्युटर्स आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मधून आलेले गँग होत. त्यामुळे असं आम्हाला कोणीच माहित नव्हतं की जे आम्हाला सांगतील अरे ये बस अरे ये तो पता आहे इधर से लाने का, असं काही सांगणार कोणी नव्हतं. त्यामुळे ते वेळ लागला आम्हाला. वेळ लागला इज द ओनली वे. पण तो फायदा असा झाला की हे आता जी अपग्रेड प्रोसेस आहे गेले आम्ही काही वर्ष करतो कंटिन्युअलीच करतो. बरोबर. ती आता इझी आहे आम्हाला.
ओके कारण आम्ही सुरुवातच तशी केली. ओके वी डिडंट स्टार्ट विथ हे असं वापरा, हा. का वापरा वगैरे असे प्रश्न न विचारता मी डायरेक्ट बरोबर असं नाहीच झालं. पहिल्यांदा करताना पण आम्हाला कशाला वापरा, ते बरोबर आहे का, अंगावर कसं वाटतंय वगैरे वगैरे करतच ते आम्हाला वापरता आलं. सो बरोबर इट्स इंट्रेन्सिक नाव की आम्ही कंटिन्युअली काहीतरी शोधतच राहतो, Right. काहीतरी त्याच्यात अपग्रेड करतच राहतो. हा बोलू नॉट अ गुड आयडिया नाव दॅट आय से इट, बट आम्ही ते करतो आता. आणि आता तू जसं म्हणालास तसं कम्युनिटीने तुला कसा फीडबॅक दिला? लाईक नाव लॉट ऑफ अस आर कनेक्टेड वाया सायकलिंग, रनिंग, ट्रायथलॉन कम्युनिटी. सो कोणातरी फीडबॅक आला असेल की हे नवीन प्रॉडक्ट पण अरे मला असं वाटतं की असं व्हायला पाहिजे. मग असं काय होतं का? किंवा कोणीतरी असा एकदम व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर क्लायंट, जो क्लायंट म्हणजे तुझा असा एक ग्रुप असेल किंवा हू इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट थिंग्स, ऑर अ व्हेरी इलाइट सायकलिस्ट जो इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट द फिट, थोडा इकडे तिकडे झाला की नाराज होतो किंवा अप्रिशिएट करतो, अशा काही गोष्टी झाल्यात का तुमच्या ह्या 5-6 वर्षाच्या ग्रोथ मध्ये? रोज सो आय टेल यू, आय थिंक अपेस grows in product only because of customer. Okay. As simple as that. Nice. There is no shame in that. It is the way Nice. we have grown. Nice. Every feedback that we get is written down somewhere. Okay. Every feedback that is good is also written and bad is also written. Correct. Bad is worked upon, Right. good is tried to retain. एक आणि प्रत्येक बॉडी शेप मधनं वेगळा फीडबॅक येतो. बरोबर. सो फॉर अस इट्स ॲक्च्युली व्हेरी इंटरेस्टिंग. अँड आम्ही फोन करून करून मागतो. म्हणजे एकाने एकदा सांगितलं की आम्ही पाठलाग करत होतो की अरे मला तू घातलेला एक फोटो पाठव ना प्लीज, असं पाठव ना. कारण आम्हाला ते खूप इंटरेस्टिंग असतं की व्हॉट वी थॉट इज गोइंग टू हॅपन इज नाव ऑन दिस बॉडी शेप अ लिटल बिट डिफरंट. येस. वी वॉन्ट टू नो एक्झॅक्टली व्हॉट इज हॅपनिंग. राईट. ओके. आम्ही त्याचा पाठलाग करून करायचा प्रयत्न करतो. Not every time we are successful right. in satisfying that customer, Right. but we try our hardest. Is what I mean. Right. In the last 2 years, our returns due to fits, for example, have probably gone down to 0. Oh wow. Size exchanges आमचे चालू राहतात. बरोबर. ते But what people think and what how it fits is always going to be a challenge. बरोबर. We try. ते तुला व्हिडिओज म्हणलं तसं वगैरे we try to explain. आणि तरी तो डिफरन्स ऑफ अंडरस्टँडिंग राहणारच. बरोबर. जशी आमची जवळपास जर स्टोर असेल तर माणूस तिकडे जाऊन ट्राय करतो. इट पुट्स थिंग्स टू इज. राईट. पण जे वेबसाईटवर मागवतात इट्स ऑलवेज देयर इज अ रिस्क. राईट. पण आवर इवन साईज एक्सचेंजेस हॅव ग्रेटली रिड्यूस्ड. ओके. ग्रेटली रिड्यूस्ड. द इंट्रोडक्शन ऑफ दोज व्हिडिओज आय थिंक इट मेड अ बिग इम्पॅक्ट. ओके. कारण लोक वाचलं नाही तरी सांगितल्यावर पटकन कळतं. असंही आम्हाला जाणवत आहे. लाईव्ह डेमो काइंड ऑफ. सो दॅट हॅज हेल्प इज व्हॉट वी थिंक. राईट. आणि तुमच्याकडे वॉक इन कस्टमर्स असतात म्हणजे इफ आय आता whoever is watching and wants to really get into apparels, तर असं कोणी असतं की they can just walk in, try, असं कुठे फॅसिलिटी आहे की it is majorly through the website? So we have around 40 stores in the country. Okay. Which is like a shop in shop, which Okay. means we have 40 premium cycle stores. Okay. त्याच्यामध्ये अपेसचा कपडे मिळतात. Okay. So they can walk into those stores Okay. and try and buy from them. Okay. Because that's where our products Right. is. Along with that, Bums on the Saddle, Cyclops, CMB, Whizbiker, हे सगळे जे वेबसाईट जे सायकलिंग कम्युनिटी स्पेसिफिक आहेत. प्लस आता आजकाल आउटडोर गोड्स अशासारख्या आउटडोर ऍक्टिव्हिटी बेस्ड वेबसाईट्स पण आलेल्या आहेत. ओके. तर त्या कम्युनिटी वेबसाईट्स वरती पण आमचे कपडे मिळतात. ओके. आणि एक आहे आमची वेबसाईट keepapace.com. त्याच्यावरती आमची प्रॉडक्ट रेंज मिळतच असते. राईट. सो ऑल दीज प्लेसेस especially the stores you can try and buy. Right. But on the websites it will probably be having to refer to a size chart. Right. Talking with other our customer care or these website Right. retailers as we call them, customer cares. Right. And getting the idea of that size of what they should Right. be. Or there can always be a size exchange. Right. Right. आणि I believe की 3rd June, that is the World Cycling Yeah. Day, you have a sale going on that Yes, day, right? yes, yes. It's a massive sale आणि everybody is like on it की Correct. अरे आज अपेसचा सेल उघडणार आहे, आज तर काहीतरी घ्यायचंच आहे. टशन सारखं झालेलं आहे ते. ते जरा
वाढलंय. काय सो आम्ही सेल ऍक्च्युली वर्षातनं 2दाच करतो. वन इज ऑन सायकल डे अँड वन इज अ वीक बिफोर दिवाळी. Okay, so there's only 2 times that we do our massive sale. Okay. And I call it nowadays, it's sort of become a pilgrimage point. Yes, exactly. मी आता म्हणलं ना टशन झालं ते आमच्यासाठी पण. So people wait आणि असं म्हणजे आम्ही रात्री 2ला मिडनाईट झाली की कोड ऍक्टिव्ह होतो आणि पीपल स्टार्ट ऑर्डरिंग बिफोर द स्टॉक्स फिनिश वगैरे वगैरे वगैरे. इट्स गोइंग टू दॅट लेवल नाव. Good problem to have. I will say yes, but it's a very scary problem to have. So yeah, I mean, I'm very happy. But yeah, the community has been really helpful. I can tell you ki when we started, the whole business that we had was on word of mouth. Right. We didn't have money for social media. We didn't have money for anything. But हा product चांगला आहे ह्यांच्याकडनं घ्या was the only way we did a lot of sales. Nice. Okay, and that's why the cycling community at large, running community at large, पण आमचं त्याच्या आधी रनिंग करायचो. So many runners also moved to cycling. Right. So तसं करत करत they are the people who really were our sales persons. Correct. Even today. गेल्या 2 वर्षात we have started doing some social media engagements and असं सगळं केलंय. पण it has been mostly word of mouth driven. कारण शेवटी that is the most true, right? Right. जर मी तुला सांगितलं की हे चांगलं आहे तर you definitely will trust me. बरोबर. And that is how people have helped us. People across the country have helped us. Right. This racing community, for example, is purely that. I have not ever done marketing in the racing community. I have not spent even 1 rupee. या तेलंगणाच्या स्टेटनी पंजाबला सांगितलं, पंजाबच्या लोकांनी सर्व्हिसेसला सांगितलं, सर्व्हिसेसच्या लोकांनी आर्मीला सांगितलं. असे आम्हाला टीम्स हे करत गेले लोक. मी तुमचं तिकडे बघितलं स्टार्ट लाईनला, तुमचं चांगलं दिसतंय, आम्हाला पाहिजे. ऑर्गॅनिक. व्हेरी ऑर्गॅनिक. सो इफ यू सी आवर ग्रोथ हॅजंट बीन poof, but we are happy that way. And then we could control quality and yet deliver great product. Social media आता कारण it's a very big thing to have social media in place. So last 4-5 years we have definitely paid a lot of attention on social media. Okay. Shilpa Godbole, who's also Twitterati, and she's been our pillar of social media. Okay. Very good content writer, and she's done a lot of things, a lot of times. In the last year, we have scaled further with a marketing agency called Canidas, and with her heading them, nice. Or guiding them is the right word. Right. So we're growing. We're trying to grow. Nice. सही. सध्या इंस्टाग्राम म्हणजे आता आपण ऍडव्हर्टाईज करतोय, होपफुली इंस्टाग्राम आपल्याला काहीतरी टॅग बिग करेल, पण दॅट्स अ मेजर चॅनल वेअर पीपल आर कंटिन्युअसली लुकिंग ॲट स्टफ. सो असं काही हुक लाईन्स किंवा असं काही कॅच पॉइंट्स असतात का की तुम्ही समजा कलर्स ऑर अ थीम असं काय असतं? So couple of years ago we started looking at design in all our products. Okay. When I say design, फक्त ते फिटिंग आणि कापड असं नाही, पण तो दिसायला कसा पाहिजे. What we started to learn was every year the whole fashion industry and everything come up with colors of next season. Acha. Okay. So earlier in retail, आम्हाला आवडतो तेच करायचं, आपण काय हे करा असं काहीतरी. पण what we started to understand is जर इतरांना विकायचं असेल तर त्यांना काय आवडतं बघितलं पाहिजे. सो वी स्टार्टेड ऍक्च्युअली स्टडिंग कलर्स ऑफ द सीझन. ओके. अपकमिंग सीझन. तर आता येत्या जुलैमध्ये काय बाहेर येणार हे माझं आज ठरलेलं आहे. ओके. कलर्स, जर्सीजचे, हे ते शॉर्ट्स मध्ये काय येणार ते सगळं ठरलेलं आहे. पण कलर्स म्हणजे इट इज जस्ट अ कलर ऑर इट्स अ डिझाईन, इट्स अ थीम? सो थीम अँड कलर्स हे ठरलेले. ओके. ऍक्च्युअल गार्मेंटवरची प्रिंट करायची ठरली नसेल. ओके. पण थीम अँड कलर्स ओके. हे काय करायला पाहिजे आपण त्याच्यात, कारण
त्याच्या बेसिसवर बऱ्याच गोष्टी आमच्या डिपेंडंट असतात. ओके. म्हणजे जुलैमध्ये ते बाहेर येईल वेळेत. बरोबर. सो ती गोष्ट ऑलरेडी आमची फायनलाइज झालेली असते. सो यू वुड कॉल वी आर लुकिंग 6 months ahead at least ओके. फॉर व्हॉट इज गोइंग टू कम अप Okay. सून. तर त्या दृष्टीने कलर्स आणि या सगळ्या गोष्टी ठरतात. पण परत एक फिल्टर असतो आमचा की व्हॉट इज गुड फॉर इंडिया. Okay, now let's take a very simple and I think it's a very rich color called light grey. युरोपमध्ये लाईट ग्रे इज फिनॉमिनल. ओके. राईट. पण इंडियन माणसाला लाईट ग्रे जर्सी हातात दिलीस पहिल्या दिवशी जुनी दिसते असं तो तुला म्हणेल. सो तो जो एक इंडियन मेंटॅलिटी आहे किंवा चॉईस ऑफ कलर्स आहे, पॅलेट आहे, तो थोडासा आम्हाला विचार करायला लागतो वेन वी लुक ॲट एनी सीझन कलर्स ऑल्सो. म्हणजे मग वी हॅव टू मेक शुअर दॅट समथिंग फॉर द इंडियन पॅलेट ऑल्सो एक्झिस्ट्स, नॉट जस्ट प्युअरली समथिंग दॅट कम्स अँड वी कॅन्ट ब्लाइंडली फॉलो इट. असल्या गोष्टी थोड्याशा वादाच्या असतात माझ्या आणि डिझायनरच्या आणि मग एंट्रीत काम करत. सो तसंच चालतं. ओके. इनिशियली लॉट ऑफ आवर शॉर्ट्स यूज टू बी ब्लॅक फॉर एक्झाम्पल. कारण ती एक खूप अजूनही आमची कंप्लेंट आहे की बाबा आम्हाला फक्त ब्लॅक शॉर्ट्सच अवेलेबल आहेत. किंवा आता देर इज वन मोर बेज और बर्गंडी कलर आहे. सो काय होतं की वेन इन अर्लियर डेज शॉर्ट्स इज एन इसेन्शियल आयटम बिकॉज इट्स बिकॉज ऑफ द पॅड. दॅट्स अ नॉन निगोशिएबल आयटम. ओके. आणि ब्लॅक इज अ व्हेरी सेफ कलर. ओके. It goes with any color of jersey. Acha. You understand what I'm saying? Oh. People like to match. Right. They don't want something that looks really weird. त्यामुळे colors was not our first wave that we gave. Acha. We always gave what I call as monotones. Okay. So blacks and grays. Okay. Is what we have done till date. Okay. Then we started with navy blues a couple of years ago. Okay. This year there's burgundy. And in this season I introduced a moss color and a teal blue color. So आम्ही थोडे धीट होत चाललोय, ब्रेक होत चाललोय. And we are giving more choice. Mainly काय choice. कारण आता everybody does have a black. बरोबर. Exactly. Now they want a color. Yes. Okay. And they are willing to experiment. बरोबर. They are willing to do something. They are willing to spend. की मी जर मॉस कलरची बिब घेतली तर त्याला मॅचिंग मी 2 वेगळ्या जर्सीज घेईन. बरोबर. माझी आहे तीच वापरायची नाहीये मला. बरोबर. ही जी एक मॅच्युरिटी इन परचेसिंग आहे ती पण आम्हाला दिसायला लागली. बरोबर. सो दॅट इज वाय नाव वी आर गेटिंग इन टू कलर्स फॉर बॉटम्स एज वेल. जर्सीज वी आर फॉलोइंग अ नाईस मेथड टू द मॅडनेस. सो चाललंय मस्त. आणि मगाशी आपण बोललो की आपण एज्युकेट किंवा आपण बोलून डिस्कस करतो, तर अजून एक मेजर इश्यू किंवा मेजर क्वेश्चन दॅट मोस्ट ऑफ अस हॅव व्हेन वी स्टार्टेड इज दॅट यू हॅव, जरी फक्त सायकलिंग आणि ट्रायथलॉन अपॅरल आहे तरी देर इज अ सायकलिंग शॉर्ट. मग ती परत 5 तास पाहिजे 8 तास पाहिजे ते ठीक आहे, पण मग सायकलिंग शॉर्ट घ्यायची की बिब शॉर्ट घ्यायची. आता बिब शॉर्ट म्हणजे काय हे पण बऱ्याच लोकांना माहित नसते, किंवा बिब शॉर्ट कशी घालतात हा अजून एक पॉइंट आहे. ट्राय शॉर्ट्स आणि ट्राय सूट ह्याच्यामध्ये काय फरक आहे, तर हे काय प्रॉडक्ट लाईन्स ब्रीफली त्याच्यावर. सो आय विल कंटिन्यू ऑन ब्रीफली. I will say first of all you should never wear any undergarments in these shorts business. Yes. Okay. Right. Very important and valid point. बऱ्याच लोकांना हे मिस होतं की जनरली अंडरगार्मेंट्स नाही वापरायचे when you are wearing a cycling short or a bib short or a tri short or so. आणि usually cotton based असतात. Cotton will absorb your sweat and stay wet. Once it stays wet, it will do chaffing. But only undergarment will always chaff your inner thigh. म्हणून ती घालायची नसते. And the whole purpose of the cycling short, tri short is to quickly let go of water and dry as quickly as possible. मध्ये कॉटनचा लेअर आला तर you have really killed the purpose of that garment in that sense. त्यामुळे अजिबात घालायचं नाही. युजली यू विल सी इन इंडिया पीपल स्टार्ट विथ नॉर्मल सायकलिंग शॉर्ट्स, जस्ट द शॉर्ट्स. कमरेला म्हणतात, इलास्टिक असतं आणि नाडीने टाईट करून दे गो फॉर अ सायकल. बिब शॉर्ट्स इज समथिंग दॅट आय विल रेकमेंड एव्हरीबडी. अच्छा. द रिझन फॉर दॅट इज देर आर 2 थिंग्स. What can go wrong with a cycling short is the after your 4-hour ride, हळूहळू ती खाली घसरायला लागते and the pad goes away from your body. Once it does that, there is likelihood of chaffing. One. Then a bib short is a short with suspenders. Right.
सो ऑलवेज वरनं एक पूल असतो, बरोबर, त्यामुळे ती खाली कधी उतरतच नाही. बरोबर. आता वरनं पूल आणि सस्पेंडर असला की इलॅस्टिक नसतं झालं. बरोबर. इलॅस्टिक एकदा नसलं की द होल टॉर्सो कॅन ब्रीथ. हो. ओके, भात्यासारखं तो पोट पुढे मागे होऊ शकतो Okay. विदाउट एनी कन्स्ट्रिक्शन. सो द एक्सपिरियन्स ऑन द बिब शॉट इज फिनॉमिनल. अच्छा. Okay, so if you get beyond 4 hours, you have अच्छा. to wear and move to a bib shot. ओके. Okay, because then the comfort is way better. अच्छा. Okay, people have issues with how to go for a pee break, for Right. example. Right. So there are ways to do that when you have a bib shot on. In India, it's difficult for women. I will be very frank, Barabar. because of the way toilets are available. बरोबर, The women will have to go to a toilet if they're wearing a bib shot, बरोबर. and there is no way around it. In Barabar. India. And that is going to be an impediment for women. For the men, there is a way to do it, and keep it simple as well. The upgrade, so normally people will wear a short or a bib short and a jersey on top. बरोबर. Okay, when things get faster or things get, I'll say even longer, for that example, moving to a unibody suit अच्छा. is your ultimate goal. ओके. कारण मग ऑलमोस्ट नेकेड फील असतो. ओके. ओके, ऑलमोस्ट नेकेड फील, देयर इज नो कन्स्ट्रिक्शन फ्रॉम एनीवेअर. ओके. कारण आता जर्सी घातली की जर्सीचं खालचं ते इलॅस्टिक असतं, तेही जातं. मग तो ऑलमोस्ट, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा माणूस त्या शॉर्ट अँड जर्सीच्या सेट म्हणतो मी त्याला, त्याच्यावरनं सिंगल बॉडी सूटवर जातो, इज लाईक दिस इज अनयुजुअल, ऑकवर्ड फिलिंग असतं ते. Okay, so all these racing gangs and everything, you will always see them in this field suits that we make. Yes. Okay, triathlons are races. Right. There is no amateur. बरोबर. 2 मिनिटासाठी फक्त स्विम केलं, 2 मिनिटासाठी हे केलं, बरोबर. असं करणारं काही नसतं. बरोबर. So all triathletes sooner or later will always be in suits. Interesting. Okay, so we have a butterfly open suit. Oh. So what it means is basically you can open up the top, Yes. and then it's so easy to get into it. Yes. ओके, अदरवाईज पूर्वी फक्त इकडनं फिक्स बॉटम टॉप असायचा, ते एवढ्याशा ह्याच्यातनं कसं तरी आत घाला, कसं तरी बाहेर या करायला लागायचं. सो वी हॅव मेड शुअर थिंग्स आर व्हेरी इझी इवन इन द सूट, अँड येट दे गिव्ह यू द होल फंक्शनॅलिटी अँड कम्फर्ट. Yes. And I can endorse that, कारण मी वापरलेला आहे. करेक्ट, त्यामुळे I can definitely- ट्रायथलॉन Yes. वापरला. सो इट इज अ डिफरंट फील ऑल टुगेदर, अँड then there's nothing like it. You can't go back Yes, yes. very quickly Absolutely to a right. normal shot. Oh, तर मग ते खरंच. जायला बोर होतं. हो, असं ते थोडंसं फिलिंग येतं. खूपच कन्व्हिनियन्स आहे. तो दिसायला जरी असा ऑड असला तरी तो आहे कन्व्हिनियंट, म्हणजे एकदा ते वापरल्यावरच कळलं. हा. आणि इट इज when you get longer and faster in your ride or in triathlons, you have to move to a suit one. बरोबर. If you are going to enjoy yourself on long rides, maybe you can still survive on a bib short and a jersey. Okay. But if you want to get faster, then it has to be in a suit. Nice. सो आत्ता तू सोशल मीडिया कॅम्पेनचं थोडंसं टच केलंस, आणि आमचं असं ऑब्झर्वेशन असतं नेहमी की व्हॉट एव्हर कॅम्पेन्स तुमचे असतात, म्हणजे इंस्टाग्राम पोस्ट किंवा सम ॲड्स किंवा व्हॉट एव्हर यू डू, इट इज ऑलवेज द मॉडेल्स ऑर whoever wears the jersey to showcase is always somebody from the cycling community. आणि आम्हाला अरे आज ह्यांनी मॉडेल केलं यार, सो दॅट्स अ व्हेरी नाईस थिंग दॅट यू आर डुइंग. इट्स अ कॉन्शियस डिसिजन. Yeah, it's a very conscious Okay. decision. मॉडेल्स मला कधीच घ्यायचे नव्हते. सायकलिंग करणारा हाच आमचा मॉडेल, नाईस. कारण आम्ही त्यांच्यासाठीच कपडे बनवतो. बरोबर. माझे सायकलिंगचे कपडे दुसरं कोणी घालू शकत. सो वी हॅव राईटली लाईक यू सेड कम्युनिटी रायडर्स. हो. आम्हाला काय तो सिताराच पाहिजे असं अजिबात नाही. बरोबर. बट अ नॉर्मल सायक्लिस्ट इज आवर स्टार, बरोबर. व्हेरी सिम्पली. मस्त. ओके, वी ऑल्सो हॅव लाईक यू सेड सूर्या तातू, जो पुण्याचा आहे. हो हो. He's been our sponsor athlete in clothing for a good 5 years now. वाव. म्हणजे he's been with us. We have a lot of sponsor athletes. हर्षवीर सेखॉ एक आहे. ओके. So we have across the country रोनल कुंद्राप्पम म्हणून आहे, ओके. MTBचा टॉप रायडर आहे. ओ. सो तो आसामला असतो गुवाहाटीला. मस्त. तर असं सगळे आमच्याकडे स्पॉन्सर्ड रायडर्स पण आहेत. पण
आमच्यासाठी सगळे स्टार्स सगळे सायकलिस्ट आहेत. त्यामुळे म्हटलं मॉडेलिंग करायला हा सायकलिस्टच पाहिजे. दिस इज लाईक दुसरा माणूस कशाला आणायचा. आणि त्याला सो ब्युटी ही गोष्ट आमच्याकडे नाहीये, फंक्शनॅलिटी आमच्याकडे गोष्ट आहे. सो अगेन इट कम्स टू दॅट की सायकलिस्टलाच माहितीये सायकलिस्ट कसा तो कपडा घालायचा, तो त्याच्यासाठी रेलेव्हंट. करेक्ट. सो इट इज ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी दॅट वी वॉन्ट टू पुट थ्रू की वी आर अ ब्रँड दॅट वे. आमची माणसंही तशीच आहे, उगाच काहीतरी शो साठी नाहीये, तो सायकलिस्ट आहे बेसिकली. आता आपल्या बॅक टीम कडनं एक पटकन क्वेश्चन आलाय की तू म्हणलास की 4 वर्षात तुम्ही बऱ्यापैकी ग्रोथ केली. आधी फॉरेन कंपनीज यायच्या नाही इंडियामध्ये, पण आता यायला लागलाय. सो नाव यू आर कॉम्पिटिंग विथ फॉरेन कंपनी. आधी तुम्हाला ओपन मार्केट होतं प्रॉब्ली. सो हाऊ आर यू टॅकलिंग दॅट, म्हणजे तुम्ही कुठे आहात त्या सीन मध्ये? सो आय थिंक ॲज कम्पेअर्ड टू दी फॉरेन ब्रँड्स, we are probably, I'm talking at product level. Okay. We are probably at 80%. Okay. We are at 80%. Okay. And that is exactly what we are now growing into. मी म्हणलं ना तुला की आपण आम्ही मॅच करणार. So this last year itself we have anticipated this battle. Okay. And we are hopefully going to win it. So that is the idea. So product placement, त्याचं फिट्स, फॅब्रिक्स सगळं मागच्या वर्षापासून अपग्रेड होत आहे. ओके. सो तुला आता जे कॅटॅपुल्ट बद्दल बोललो, इज वन ऑफ द फर्स्ट थिंग्स द नेक्स्ट जनरेशन प्रोडक्ट लाईन आमची जी येते. सो दॅट विल कीप गोईंग अँड द बॅटल इज ऑलवेज गोइंग टू बी ऑन. सी, इंडिया इज अ बिग मार्केट. बरोबर. The foreign brands from all over the world have realized the best of the best have set up shops in India. Okay. They are already here for the last 1 year. We have been battling them for the last 1 year. Okay. And we will continue. I mean, I think it's good. सगळ्या सायकलिस्टना चांगले कपडे मिळाले इज द बेस्ट थिंग. बरोबर. ओके. He has forced, if they are forcing me to become better, I am not going to complain. Very simply. That's a nice concept. मस्त, जबरदस्त. That's that. सही है. Okay, towards the end, I want to kind of touch on this topic. की जसं मी तुला म्हणलं की मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा सायकलिंग अपॅरल बद्दल कम्फर्टच नव्हता. म्हणजे अगेन फिट लूज पाहिजे, कम्फर्टेबल पाहिजे, सेफ्टी. म्हणजे आता आपले जे स्पॉन्सर्स आहेत तसं दे आर इन टू सेफ्टी, तसं सेफ्टी पण कशी इम्पॉर्टंट आहे अपॅरलची. असे काही पॉइंटर्स आहेत का की ज्याच्यानी बऱ्याच लोकांना डाऊट असतो की अरे मी का ही अशी टाईट फिटिंग घेऊ, कारण फोटोज काढणं खूप महत्वाचं आहे सायकल राईड्सवर. तर मी असाच छान दिसलो पाहिजे आणि प्रॉब्ली मी सायकलिंग क्लोथ्स मध्ये बल्जेस दिसतात तर छान फोटो येत नाही, असे अप्रिहेन्शन असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आय वॉन्ट यू टू ॲड्रेस फॉर people who want to go and buy a cycling apparel for the first time or upgrade themselves and buy good cycling apparel. So I think paramount is safety. Correct. Helmet. बरोबर. या गारमेंट्स वरती असलेले मागे आणि पुढे रिफ्लेक्टिव्ह एलिमेंट्स असतात ते. बरोबर. आणि सायकल वरती फ्लॅशर्स किंवा असतात ते. हो. हे नॉन निगोशिएबल. राईट. ओके. की तुम्हाला जर रस्त्यावर सायकल काढायची असेल तर ते हेल्मेट, पुढे मागे रिफ्लेक्टिव्ह कपड्यांवर, बरोबर, आणि सायकलला फ्लॅशर लाईट्स ऑफ सॉर्ट्स व्हॉटएव्हर इज अवेलेबल टू यू हॅज टू बी देअर. बरोबर. दॅट इज नॉन निगोशिएबल. बरोबर. मग पुढची लेवल येते, डू यू वॉन्ट टू बी कम्फर्टेबल ड्युरिंग द राईड. बरोबर. कारण इफ यू आर गोइंग टू गेट पार्सल फ्रॉम समवेअर व्हेरी क्लोज बाय ऑन अ सायकल इज नॉट सायकलिंग. Right. Okay. So if you're going to go out and really cycle with a group of friends on the road, you have to be safe. Right. You have to be noticed on the road by our Indian crazy traffic. Right. Correct. And while doing that, you should have fun. Right. So fun element पाहिजे असेल तर तुम्हाला comfort पाहिजे. बरोबर. Cycling pads, हे fits which are slightly tighter than any, even your slim fit T-shirt for example, it's a tight fit. All these things are designed on a science, right, that improves the comfort during your ride. Right. आज तुला 10 किलोमीटर करून बास होतं, probably because तू comfortable नाहीस.
तुला जायचं असेल कुठेतरी अजूनची सिनरी बघायला किंवा अजून मित्रांबरोबर गप्पा मारायला, पण ते करता येत नाही कारण यू आर नॉट कम्फर्टेबल टू बिगिन विथ. राईट. सो लोकांनी बरोबर कपडे घातले पाहिजेत, सायकल बरोबर असायला पाहिजे. बरोबर. ती आजकाल बाईक फिट नावाचा एक प्रकार झाला आहे, तो ऍट सम पॉइंट आयुष्यात केला पाहिजे. अर्लियर इन द आयुष्य मोर देन लेटर. राईट. maybe you're doing something that is then right in the beginning, which makes sure that you can do it for a long period of time. Nice. That's the way I will put it. Correct. And our garments will help in that. I know. blatant sales pitch झाला. Experience is yes. आणि आपण दोघे पुणेकर आहोत त्यामुळे आपण खरंच बोलतो. जरा जास्तच करतो. पण येस, डेफिनेटली इट मेक्स अ डिफरन्स. आम्ही पण मी परत ते सांगतो की स्टोरी तशीच आहे. इनिशियली असं काही अवेअरनेस नव्हता, पण आता अवेअरनेस खूप आहे. वी हॅव टेकन अ लॉट ऑफ जर्सी. सो प्रत्येक वर्षी आम्ही ट्राय करतो की एका वर्षाचा एक एडिशन येईल. आता ह्या वर्षी पण अपेस इज गोइंग टू मेक 20-25 जर्सी एडिशन फॉर स्पीकिंग व्हील्स. तर लवकरच आपण त्याच्यावर पण काम करणार आहोत. Can I say something? Yes, so, please. Speaking Wheels has been amazing in that fashion. कारण थँक्यू. तुम्ही फक्त राईड्स नेत नाही, पण तुम्ही खूप एज्युकेशन पण करता, विच इज वॉट आय थॉट व्हेरी अनयुज्युअल ऑफ यू गाईज. म्हणजे यू आर एक्स्ट्रीमली पॅशनेट अबाउट सायकलिंग, पण तुम्ही बाकीचे तुम्ही जे नेता तुमच्याबरोबर त्यांना एज्युकेट पण करता की काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, सेफ्टी, या सगळ्या बाबतीत. आय थिंक दॅट मेक्स यू गाईज व्हेरी generous. Thank you. I think the generosity is something that I noticed in the group, which is kudos to you guys. Thank you. So मजा आली. आपल्या नेहमी जशा गप्पा होतात, आम्ही बरेचदा असे वरवर पण भेटत असतो, तेव्हा इतर गप्पा पण होतात. आज काहीतरी कामाच्या झाल्या ज्या बऱ्याच लोकांना फायद्याचं होईल. आणि मी तुला म्हटलं असं की मला पण क्युरियोसिटी होती अबाउट अपेस कमिंग अप आणि आता वेअर इट इज टुडे. आणि म्हणजे आम्ही खरंच होप करतो की यू आर देअर वेअर यू वॉन्ट टू बी. आणि आय एम शुअर की द वे यू आर गोइंग यू विल डू दॅट. सो थँक्यू फॉर जॉईनिंग टुडे. आणि खूपच मजा आली. खूप बोललो मी ॲज ऑलवेज, कारण माझं तेच काम आहे आयुष्याचं आणि तेच जमतं मला फक्त. बट आय लव्ह कमिंग टू यू गाईज. इट वॉज ग्रेट फन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.